हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण पालकाचं गरगटं करणार आहे। तर पालक आणि थोडंसं मी शेपू घेतलेलं आहे, अगदी थोडा, आणि ही तूर डाळ, हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता याला आपण कुकरमध्ये टाकून याला थोडंसं पाणी टाकून शिजवून घेऊया आणि मग पुढची कृती करूया। आता हे मी कुकरमध्ये टाकते। ते धुवून घेतलेलं आहे, ते कुकरमध्ये टाकलं। आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे शिजवून घेते। आता हे कुकरमध्ये मी थोडंसं पाणी टाकलं, एक पाऊण ग्लास, आणि हे शिजायला ठेवलं। आता याला एक 4-5 शिट्ट्या काढून घेऊया। आता या गरगट्यामध्ये आपण हे शेंगदाण्याचं कूट आहे, भाजलेले शेंगदाण्याचं कूट, त्यानंतर हे टाकायचं आहे। त्याच्यानंतर हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे मी ह्याच्यामध्ये वाटून घेणार आहे, आणि हा चिरलेला टोमॅटो। आता हे मी आधी वाटून घेते। आता आपण गरगट्याची फोडणी करून घेऊया। इथं कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलं। तेल गरम झालं की तेल गरम होऊ दे। तेल गरम झालं की आपलं जिऱ्याची फोडणी देणार आहे। तेल गरम झाले का बघूया। तेल गरम झालं, जिरे टाकले, आता त्यानंतर हे आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट मी खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घेतलेलं हे टाकलं। हे हलवून घेऊया। थोडंसं तेलामध्ये परतवून घ्यायचं। त्यानंतर आता हा टोमॅटो टाकूया। तर त्याला थोडंसं हलवून घ्यायचं। टोमॅटो पण व्यवस्थित त्याचा कच्चापणा जाईपर्यंत त्याला परतवून घेऊया। त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया। आता ह्याच्यामध्ये ना गरगट्यामध्ये हिरवे वाटाणे पण छान लागतात। आपण जेव्हा पालक शिजवतो तेव्हा ते वाटाणे टाकायचे, किंवा असं ते मसाला केल्यानंतर त्यात थोडा वेळ होऊ द्यायचे, थोडेसे शिजवून घ्यायचे, किंवा गरम पाण्यातून काढले तरी ते लगेच पटकन शिजतात। आता हे जरा वेळ शिजू दे। आता मी ह्याच्यामध्ये की नाही आपला सांबार मसाला आहे तो थोडासा टाकणार आहे। हे मी हिरव्या मिरचीतलं केलं आहे गरगटं। हिरव्या मिरचीतलं छान लागतं। तुम्हाला आवडत नसेल हिरवी मिरची तर लाल तिखटातलं पण करू शकता। हे आपलं गरगटं हे शिजवलेलं
पालक आणि डाळ याच्यामध्ये टाकूया. आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं जेवढं तुम्हाला पातळ कसं दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता. आता ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट घालते. शेंगदाण्याचा कूट घातला तर अजून आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता हे थोडंसं असं दाटसर आहे, तुमच्या आवडीनुसार त्याला पातळ पाहिजे असेल तर थोडंसं पाणी वाढवा. मी इथं पाणी नाही घालणार आहे. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार. मीठ टाकलं. आता हे थोडा वेळ उकळू देऊया. त्याला उकळी आली की आपलं गरगटं हिरव्या मिरचीचं पालकाचं गरगटं तयार आहे. त्याला थोडंसं उकळू दे. थंडीचे दिवस आहेत त्यामुळं थोडंसं वरून थोडंसं तूप घेतलं त्याच्यात तरी छान लागेल. थोडंसं तूप टाकते. आपलं हे गरगटं तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.